नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव BMS मराठी। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संहिताचे 100 काय एक्सपेक्टेड MCQ क्वेश्चन बघणार आहेत। चला व्हिडिओला सुरुवात करूया। आता ही कशी असणार आहे, ही MCQ हिंदी लँग्वेजमध्ये असणार आहे, पण हे MCQ चान्सेस असे राहतील की आपल्या उद्याच्या पेपरमध्ये आपल्याला यामधले तुम्हाला काय म्हणजे बरेचसे असे MCQ जसेच तसे पेपरमध्ये दिसतील। तर आपण सुरुवात फक्त MCQ वाचणार आणि डायरेक्ट आन्सर बघणार आहे व्हिडिओमध्ये। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। आता यामध्ये काय सांगितले, पहिला क्वेश्चन आहे निद्रानाश इंद्रिय भ्रंश एवं कंप के लक्षण वृद्ध के कारण उत्पन्न होते। त्याचं उत्तर आहे वाताच्या कारणाने हे लक्षण उत्पन्न होतं। तसं दुसरा आहे पक्षी के केवल दृष्टि से ही विष का प्रभाव कम हो जाता है। मोराच्या ज्या दृष्टीने आपल्याला म्हटलेलं आहे की मोराच्या फक्त या दृष्टीने काय होतं, विषाचा प्रभाव कमी होऊन जातो। नंतर काय म्हटलंय, डॅश डॅश व्याधी से पीडित व्यक्ती जल प्राशन ना करे। काय सर्व कोणकोणते अग्निमांद गुल्म शोष उदर अतिसार अर्श पांडू ग्रहणी शोध तसे सर्व व्याधीच्या जे व्यक्ती असेल त्यांनी काय करायचं आहे की जलचं प्राशन नाही करायचं या व्याधीमध्ये। नंतर काय म्हटलं, चौथा काय म्हटलं, ताम्रचूड़ मांसरस का सेवन मध्य सुरा पान आदि का उपाय डैश डैश वेग धारण जन्य विकारों के किए जाता है त्याचं उत्तर आहे शुक्र। त्यामुळे काय म्हटलंय की ताम्रचूड़ मांसरस का सेवन मध्य सुरा पान आदीचा उपाय काय, शुक्राचं वेग धारण जन्य जेवढे विकार झाले असेल त्यामध्ये आपल्याला हे चिकित्सामध्ये आपल्याला यामध्ये केला जातो। नंतर काय म्हटलंय, वसंत ऋतु में आहार मुख्यतः काय लघु एवं रुक्ष होना चाहिए। नंतर काय म्हटलंय की डॅश डॅश व्याधी से पीडित व्यक्ती तांबूल सेवन ना करे रक्तपित्त व्याधीमध्ये। नंतर अष्टांग हृदय ग्रंथ के निदान स्थान में डॅश डॅश अध्याय है 16 निदान मध्ये। आता हे पडणार नाही कारण की आपल्याला सूत्रस्थानचे करून ठेवा, आपल्याला सूत्रस्थान मध्ये किती आहेत वगैरे। नंतर काय म्हटलं, वर्णशोधन छर्दी कुष्ठ विष ज्वर कफ एवं कंडुनाशक गुणों के द्रव्यों का गण में समावेश किया जाता है अर्घवादी। नंतर काय म्हटलंय अर्घदादी। नंतर काय म्हटलंय, गर्भवती सद्य प्रसूता वृद्ध एवं बालक आदि रुग्ण डॅश डॅश योग्य होते हैं ब्रहण वगैरे। म्हणजे काय म्हटलं, गर्भवती सद्य प्रसूता वृद्ध एवं बालक आदि रुग्ण होते ब्रहण योग्य होते, म्हणजे ब्रहण करण्याला योग्य होते वगैरे। नंतर काय म्हटलंय, पुढचा दिलाय 10वा MCQ, त्यामध्ये तर्क इनमें कौन से व्याधियों का नाश करता है। म्हणजे आपलं जे ताक वगैरे ते कोणता व्याधीचा नाश करतो, तो कोणकोणते शोथ उदर एवं अर्श ही अशी व्याधीत नाश करतो। तसंच नंतर 11वा MCQ, किस प्राणी का दुग्ध हृदय के लिए अहितकर गुणों का होता है काय आविक। नंतर काय म्हटलंय की भ्रष्ट गवेधुक से निर्मित यवागों का डैश डैश कार्य करती है कर्षण। नंतर शोधन वृक्ष है 6 शोधन वृक्ष। नंतर बही परिमार्जनार्थ कुल डैश डैश योनियों का वर्णन किया गया है 32। नंतर रसांजन का उपयोग वे दिवस में करे 5व्या आणि 8व्या। नंतर काय म्हटलंय, सहज कालज आणि युक्तिकृत त्रिविध डॅश डॅश क्या प्रकारे बलाचे प्रकारे। नंतर काय म्हटले, वायू के गुण डॅश डॅशने बताए, कोणी सांगितले, कुश सांकृत्य यांनी। नंतर काय म्हटले, पश्चिम महासागर में विलीन होने वाली नदियों का जल डॅश डॅश नहीं होता है अपत्यकारक। नंतर म्हणजे वाहत्या काय म्हटले, जे वाहत्या नदी वगैरे त्यांचं अपत्यकारक नाही का, जे नाही याचं जल म्हणजे नसतं। नंतर काय म्हटलं, मूत्रवेग धारणजन्य व्याधियों में डैश डैश स्नेह दिया जाता है औपीडक स्नेह दिया जाता है। नंतर पिंपल औदुंबर लोध्र जंबू अर्जुन, त्यानंतर प्लक्ष आम्र एवं पलाश वृक्षों का डैश डैश गण में समावेश होता है निग्रोध आदि। म्हणजे निग्रोध जे गण आहे त्या गणमध्ये ह्या पिंपळ उदंबर लोध्र जंबू अर्जुन प्लक्ष आम्र यांचा काय होतं पलाश ह्या वृक्ष त्या समावेश व्हायला जातो। यामध्ये तुम्हाला 2-3 जर नाव दिसले तर उद्याच्या पेपरमध्ये MCQ तुम्हाला पाहायला मिळू शकतो। नंतर पुढे जर पाहायला गेलं तर पुढचं काय सांगितलंय, आता पुढे दिलंय, आता पेपर 2चा पाहतोय आपण। आता दुसऱ्या पुढच्या MCQ ला सुरुवात करतोय, अव्यक्तो डॅश डॅश किंचु अंत व्यक्तो अपिच इष्यते। म्हणजे काय म्हटलंय की अव्यक्तो अनुरस किंचित अंते व्यक्तो अपिच इष्यते। म्हणजे जो अनुरस असतो तो अव्यक्तो किंचितच व्यक्त असतो अशा प्रकारे। आणि जो नंतर पुढे काय म्हटलंय, वृक्ष तीक्ष्ण उष्ण विशद सूक्ष्म ये डॅश डॅश महाभूत के गुण है, आग्नेय महाभूताचे गुण है तीक्ष्ण उष्ण वृक्ष विशद वगैरे। नंतर विष का परिणाम नष्ट करने के लिए डॅश डॅश भस्म का प्रयोग किया जाता है ताम्र आणि सुवर्ण। तुम्ही वाचला असेल ताम्र आणि सुवर्ण भस्माचा उपयोग केला जातो। नंतर पुढे जर पाहायला गेलं तर मास वर्ग में डॅश डॅश उपप्रकारे 8 प्रकारे। नंतर अकाले बहुच अल्पम च वा भुक्तम तुम विषम आसन मधला हा श्लोक आहे। नंतर काय म्हटलं,
म्हणजे कसा श्लोक आहे तो, अकाले बहुच अल्पमच भुक्तम तो विषमाशम. नंतर काय म्हटलं, कृष्वक्ती में पुष्टी निर्माणार्थ का का प्रयोग किया जाता है, त्यामध्ये काय सुराचा उपयोग केला जातो कृष्वक्तीला स्थूल म्हणजे त्याची पुष्टी वगैरे ब्रहण कर्म करण्यासाठी. नंतर कपोल गल 10 कृत यह डॅश डॅश रस का लक्षण है, कपोल गल 10 कृत हे लवण रसाचे काय लक्षण आहे. नंतर काय म्हटलं, यह द्रव्य अश्मरी नाशक है कुलथ्य. नंतर काय म्हटलं, वसंत शरद ऋतु के दौरान व्यायाम में डैश डैश दिवस का अंतर होना चाहिए, 3 दिवस का अंतर होना चाहिए. नंतर अमृता पटोल ये डैश डैश रस के अपवाद द्रव्य उदाहरण है. कोण कोण से, आता हे सांगितलंय तिक्त रस जे सांगितलंय ते काय, अमृता पटोल हे रसाचे हे तिक्त रसाचे अपवाद द्रव्य. नंतर काय म्हटलं, औसक्य मोह अर्थी निर्माण होने पर व्याधि को डैश डैश जान ले अनुपक्रम्य. नंतर काय म्हटलंय पुढं 12वां एमसीक्यू, कंडू मल श्रम स्वेद नष्ट करने वाला कर्म कौन सा है, स्नान है. नंतर समवायातून निर्चेष्ट कारणम गुणः. नंतर शरीर के दोष डैश डैश तथा मन के दोष डॅश डॅश आहे. शरीर के दोष किती 3 असते आणि मनाचे दोष 2 असते. नंतर पक्वाशय गते दोष डॅश डॅश प्रयोज्य येतं, म्हणजे काय म्हटलं विरेकार्थ. नंतर काय म्हटलं, षड्रसो के कुल संयोग डॅश डॅश आहे 63, षड्रसाचे किती 63 हे आपल्याला संयोग माहिती आहे. नंतर काय म्हटलं, सत्वात्म शरीरांचं त्रयम येतात वत, म्हणजे काय त्रिदंड श्लोक आहे हा. नंतर कारणम द्रव्य की संख्या डॅश डॅश बताइए, आता कारण द्रव्य किती 9 असतात आपल्याला. नंतर गुरु शीत दिवा स्वप्नम स्निग्ध आम्ल मधुर अत्यजेत डॅश डॅश काय म्हटलं, डॅश डॅश ऋतू का इसका पालन करे. आता काय म्हटलंय, यामध्ये कोणा ह्या ऋतूचं पालन करे, एखादा वसंत ऋतूमध्ये. नंतर काय म्हटलंय, प्रभाव भेद से द्रव्य के डॅश डॅश प्रकार होते हैं, प्रभाव भेदचे किती प्रकार होते, द्रव्याचे 3 भेद होते. नंतर काय म्हटलं, पुढे जर पाहायला गेलं, आता पुढचे एमसीक्यू बघतोय आपण, आता पेपर 3 मधले एमसीक्यू. आता पहिलं डॅश डॅश टू निश्चेष्ट कारणम गुण समवाय टू निश्चेष्ट कारणम गुण, हा पहिला श्लोक होता. फलनी द्रव्य कितने होते, 19 द्रव्य असते फलनी. नंतर त्रिस्कंद क्या है, हेतुलिंग औषध. नंतर अनेक वर्ण व मती किसका लक्षण है, पक्वाशयगत का विषचा. नंतर विषयुक्त शीर में किस वर्ण की रेखा उत्पन्न होती, म्हणजे दुधात जर काय विष टाकून दिलं तर कशा त्याच्यावर काय लक्षण उत्पन्न होते, आपण जे विषयुक्त परीक्षामध्ये पाहिले त्यात ताम्र वर्णाची रेखा आपल्याला दिसतात. नंतर विष की चिकित्सा के लिए किसका उपयोग किया जाता है, सुवर्ण भस्म का. नंतर शोप अक्षिगंडयो किस अजीर्ण का लक्षण है, आम अजीर्ण का लक्षण है. विदग्ध अजीर्ण का चिकित्सा क्या है, वमन. नंतर काय म्हटलंय, भुक्तस्य परि भोजनम क्या है, अध्यशन. नंतर काय म्हटलंय, इनमें से कौन सा नित्य सेवनीय द्रव्य है, गोधूम वगैरे. नंतर हृदय जीवन स्तंभम किस वीर्य का लक्षण आहे, शीतवीर्य का लक्षण आहे. नंतर पुढे जर पाहायला गेलं 12वां, शरीर इंद्रिय सत्वात्म संयोगधारी, म्हणजे असं जीवितम, असं रिक्त स्थानों का पूरा कीजिए, सत्व त्याचा आन्सर आहे. नंतर पण चरक संहिता का प्रयोजन क्या है, चरक संहिता प्रयोजन क्या है, धातु साम्य. नंतर काय पाहिलं पुढं, दृष्टा पश्यति ही क्रिया इसके लिए कहा गया है, सत्व के लिए. नंतर दैवयुक्ति व्यापाश्रय चिकित्सा किसके लिए कही गई है, दोनों के लिए कही गई, कौन से शारीरिक दोष और मानसिक दोष के लिए. नंतर द्रव्यों के त्रिविध भेद में क्या सम्मिलित नहीं है, काय धातु प्रशमन. नंतर पाहायला गेला तर कोणता है, लवण रस का विपाक क्या है, मधुर है. नंतर उसके आगे देखेंगे कि अधोगामी द्रव्यों में किन महाभूतों का प्रधानता होती है, पृथ्वी आणि जल. म्हणजे अधोगामी द्रव्य की किन महाभूतों की प्रधानता होती, पृथ्वी आणि जल. नंतर त्रिदंड क्या है, त्रिदंड क्या है, सत्व आत्मा शरीर. नंतर आयु के पर्याय कौन से हैं, हितायु अहितायु सुखायु दुखायु. नंतर पाहायला गेलं पुढं तर पुढं काय दिलं आणखी, आता 4था मॉडेल पेपरचा हा एमसीक्यू. यामध्ये काय दिलं, अतुल्य दृश्य देश प्रकृती किस व्याधी का लक्षण है, यामध्ये काय सुख साध्यचा हे लक्षण आहे. नंतर पाहिलं रसांजन का प्रयोग अष्टांग हृदय अनुसार कब बताया गया, सप्तरात्रि में. नंतर काय म्हटलंय, हेमंत ऋतू में किन रसों का सेवन करना चाहिए, मधुर आम्ल लवण मध्ये. त्यानंतर अवपीडक ग्रोथ का प्रयोग किस वेग धारण से होने वाली व्याधियों में बता है, मूत्र. म्हणजे अवपीडक ग्रोथचा प्रयोग आपण कोणत्या वेग धारणामध्ये केला सांगतो, तो मूत्र वेगचा अवरोध करतो त्यामध्ये उपयोग केला जातो. जीवनम तर्पणम हृदय रॅद्दी किन गुणों में बताए गए हैं, गंगाभू. नंतर काय म्हटलंय, 6वां त्रिजातक में क्या सम्मिलित है, त्वक पत्र एला.
त्रिजातक त्वकपत्र याला। नंतर पुढे गेला विषम मिश्रित मांस रस में किस वर्ण की रेखाएं मिलती है, नील वर्ण की मिलती है। नंतर पुढे पाहायला गेलं तर अर्ध सोहित्य मात्रा में किस प्रकार का आहार के लिए कहा गया है, गुरु। नंतर लवण रस का विपाक क्या होता है, मधुर। नंतर तेच एमसीक्यू पुढं अजन्मसात में किस रस का लक्षण है, मधुर रस का लक्षण है, मधुर रसाचं लक्षण आहे अजन्मसात में। नंतर पुढे गेलं तर 11वां काय, अभ्यंतर रोग मार्ग में होने वाला रोग कौन सा है, कोणता आहे, छर्दी। त्यानंतर अतिसार आणि ज्वर, अभ्यंतर रोग मार्ग म्हणजे आतलं शरीराचं ते इंटरनल जे आपलं हे आसन वगैरे। नंतर एलिमेंटरी कॅनल वगैरे म्हणजे छर्दी म्हणजे उलटी वगैरे, अतिसार, ज्वर वगैरे हे झालं सभी काही आंसर है ऑल ऑफ दिस। नंतर मृदु संशोधन किसकी चिकित्सा कही गई है, प्रकोपित वायु की। नंतर 13वां पालवन, इनमें कौन सा सम्यक लंघन का लक्षण आहे, नंतर काय विमल इंद्रियता। नंतर पुढे पाहायला गेलं तर मूलने कितने प्रकार के कहे गए, 16 प्रकारचे। नंतर शित्व इष्णवत्व मृदित तत म्हणजे काय म्हटलंय ना, परिकृतिम म्हणजे फांटाचा हा श्लोक दिलेला आहे। नंतर काय स्नेह धूमपान में धूम नेत्र की लंबाई कितनी होनी चाहिए, तर 32 अंगुल। अतिव्यायाम का कौन सा लक्षण नाही आहे, इथं नेट वाचायला पाहिजे की लक्षण नाही, कास आहे, तृष्णा आहे, श्रम आहे, पण पांडू हा अतिव्यायामचं लक्षण नाही आहे। नंतर अध्यात्म द्रव्य क्या क्या है, तर कोण मनो अर्थ बुद्धी आणि आत्मा हे सभी ऑल ऑफ दिस। नंतर काय म्हटलंय, निर्देश व कार्यत्व किसका गुण है, तो रोगीचा। नंतर वसा एवं मज्जा का पान किस ऋतु में बता गए, माधव में। नंतर आगे पुढे बघूया 5वां काय सांगितलं, मॉडेल आन्सर 5वां। आता शेवटचा आपण 20 एमसीक्यू बघत आहे, यामध्ये आता महत्वाचे एमसीक्यू आहेत शेवटचे। आता हंसोदक का वर्णन किस ऋतु में किया गया, शरद ऋतु में। नंतर विरेचन उपयोगी द्रव्य में क्या सम्मिलित नाही आहे, तर मधुक। त्यानंतर काय म्हटलंय, गुरुचं अपतर्पणम किसकी चिकित्सा बताई गई है, तर स्थूलची सांगितलेली। निम्न में कौन सा संशोधन योग्य काल नाही आहे, तर काय ग्रीष्म जो ऋतू आहे तो संशोधन योग्य काल नाही। नंतर चयोरद्यम स्वधान्मेयो किसकी परिभाषा आहे, संचयची। नंतर काय म्हटलंय, निम्न में कौन सा कफ का भेद नहीं है, तो साधक। नंतर काय म्हटलंय, अग्नि डॅश डॅश अग्नि समीपस्थ म्हणजे रिक्त स्थान पूरा कीजिए, तो समानो अग्नि समीपस्थ। नंतर पुढे गेलं विभेती दुर्बलो अभिक्षणम किसका लक्षण आहे, तर ओजक्षयाचा लक्षण आहे। नंतर कृते अप्य कृत संज्ञताम किसका लक्षण आहे, त्यामध्ये काय सांगितलंय, मूत्रवर्धीचं लक्षण आहे। नंतर प्रीणन किस धातु का प्राकृत कर्म आहे, तर रसाचा हे प्राकृत कर्म। निम्न में से तिक्त रस का उदाहरण कौन सा नाही, म्हणजे यात मध्ये विचारलंय तिक्त रसचं उदाहरण कोणतं नाही, तर खालील उदाहरण कोणतं, नीम दिलंय, करेला दिलंय, मिरची दिलंय, ओदुंब दिलंय, त्यात मिरचे हे उदाहरण नाहीये। आता पुढचं बघूया। नंतर पुढे पाहायला गेलं पान का निषेध किस रोग में किया गया, तो ऊर्ध्व जतुर्गत व्याधि में इसका निषेध है। नंतर त्रिविध ज्ञानोपाय में क्या सम्मिलित नहीं है, तो परिषद। नंतर अपस्मारो उन्माद ग्रह विनाशनम म्हणजे यामध्ये काय म्हटलं, किस मूत्र के लिए कहा गया, तो खर के लिए। पंचकोल साधित या वगु में क्या कार्य है, तर काय दीपनीय आणि शुलग्न, दीपनीय आणि शुलग्न हे दोन कार्य बताए गए। नंतर काय म्हटलं, जुमोतक के कितने योग हैं, तो 39 है। नंतर कृष व्यक्ति की पुष्टि के लिए किसका अनुपान करना चाहिए, तो सुरा। त्यानंतर विष्टब्ध जीर्ण की चिकित्सा क्या है, तो स्वेदन। नंतर काय म्हटलं, तुल्यार्थ ही सामान्यम ही रिक्त स्थान पुरा कीजिए, तुल्यार्थ ही सामान्यम ह्याचं श्लोक पूर्ण होईल। नंतर पित्तशामक रस कौन सा है, तर तिक्त। तर अशा प्रकारे आपण टोटल 100 एमसीक्यू पाहिलेले आहेत। तर यामध्ये जो तुमचा उद्या सहित पेपर असेल, यामध्ये तुम्हाला एक्सपेक्टेड बरेचसे तरी एमसीक्यू यामध्ये तुम्हाला दिसतील। त्या प्रकारे 4 एमसीक्यू करून ठेवा तुम्ही। आणि व्हिडिओ आवडला असेल चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा। भेटू नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।